निवडणुकांना सामोरं जात असताना आपण साऱ्यांनीच या ठिकाणी 7 फेब्रुवारीला या ठिकाणी मतदान होणार आहे आणि या ठिकाणी आपल्या शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआयचे महायुतीचे 2 उमेदवार आहेत। सो सुनीता सुरेश टोकरे या आपल्या जिल्हा परिषदच्या सदस्य या ठिकाणी आहेत आणि नरेश सुरेश मसने हे आपले पंचायत समितीच्या कमळ या निशाणीवर लढणारे उमेदवार आहेत। धनुष्यबाण आणि कमळ ही 2 बटणं आपल्याला या ठिकाणी दाबायचे आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे शेळू, बांदिवली आणि केबीके नगर याच्यामध्ये नेरळ जिल्हा परिषदेमध्ये सर्वात हायेस्ट लीड या ठिकाणी मिळेल असा मी आत्मविश्वास या ठिकाणी सुनीलदादा तुम्हाला देतो। कारण ही सगळी मंडळी अतिशय माझ्याबरोबर प्रामाणिकपणे काम करणारे सगळे सहकारी आहेत। त्याच्याबरोबर शिवाजीदादा खारीक आपल्या बरोबर आल्यामुळे त्यांचा असणारा जनसंपर्क हा सुद्धा आपल्याला फार मोठा त्या ठिकाणी बळ आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आपण बेडीसगाव हा परिसरामध्ये सुद्धा मुलीताई तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या असणारे सगळे सहकारी या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण त्या ठिकाणचे केबी करता मुलीताई असणाऱ्या आपल्या बेडीसगावच्या असणाऱ्या सगळ्या वाड्या त्या सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांना सुद्धा बरोबर घेऊन जाऊन आपल्याला एक चांगलं संघटन या माध्यमातून उभं करत असताना येत्या 7 तारखेला आपण मात्र सर्वांनी आपलं बहुमूल्य मत हे धनुष्यबाण आणि कमळ या निशाणी समोरचं बटन दाबून आपल्या या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करायला अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो। मला आज या ठिकाणी पूर्णपणे आत्मविश्वास आहे की नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड ज्या दिवशी मी पहिला या तालुक्यातील 6 जिल्हा परिषद वॉर्ड आहेत याच्यामधील नेरळ आणि कळंब हे 2 वॉर्ड मी सुरुवातीला घोषित केले आणि आज या ठिकाणी सांगतो सुरेश दादा तुमच्या रूपाने सौभाग्यवती आपल्या सुनीताताई टोकरे आणि या ठिकाणचे पंचायत समितीचे उमेदवार आमचे नरेश मसने हे दोन्ही उमेदवार या जिल्हा परिषद पंचायत समिती गणातून प्रचंड बहुमताने विजयी होतील असा मी आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांचं सहकार्य कायमस्वरूपी अशाच पद्धतीने राहू द्या। ज्या गोष्टींची सहकार्य पुढील काळामध्ये आपल्याला लागेल ते कायमस्वरूपी तुमचा आमदार तुमच्या कुटुंबातील सहकारी सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहू। आता मात्र विरोधक त्यांना सगळ्यांना केबीके नगर आता कळायला लागलेलं आहे परंतु केबीके नगर ज्या वेळेस संकट येत असतं त्यावेळेस मात्र यांना त्या ठिकाणी आठवण येत नसते परंतु आपण सगळ्या सुखदुःखामध्ये केबीके नगर हा माझा परिवार आहे आणि या परिवाराबरोबर ठामपणे आम्ही उभे आहोत। बांदिवलीचे माझे सहकारी सगळे ठामपणे या ठिकाणी उभे आहेत। शेळूचे असणारे माझे सगळे सहकारी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन आपापसात कोणतेही मतभेद न ठेवता चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी आजपासून तयार करावं आणि आपण या निवडणुकीला सामोरे जाऊन जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी लीड कसा मिळेल तो प्रयत्न आपण या ठिकाणी करावा असं सगळ्यांना या ठिकाणी जाहीर आव्हान करतो। सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो। प्रसाद थोरवे हा आपल्या सगळ्यांशी संपर्कात सातत्याने या ठिकाणी आहे परंतु पंचायत समितीला त्याची मिसेस त्या ठिकाणी उभी असल्यामुळे जास्त लक्ष त्याचं तिकडे आहे तर तुम्ही प्रसादला या ठिकाणी सांभाळून सगळ्यांनी घ्या। आता आपण प्रसादला आज खास त्या ठिकाणी आणलं या ठिकाणी चल पहिला सुरेश दादांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सुनीताताईंना आपल्याला त्या ठिकाणी आणि नरेश मसनेन आपल्या दोघांनाही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचे आहे। यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे वेळ संघटनेला या ठिकाणी द्यावा अशी सगळ्यांना निमित्ताने विनंती करतो। पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि खूप वेळ आपण या ठिकाणी थांबला त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो। बराच उशीर झालेला आहे, सगळ्यांना या ठिकाणी भूक लागलेली आहे, दुपारची वेळ झालेली आहे परंतु केबीके नगरला 7 तारखेनंतर मी स्वतः या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला विजयी जल्लोष करण्यासाठी भेटायला या ठिकाणी येणार आहे। आपण मात्र आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आपले बहुमूल्य हे धनुष्यबाण आणि कमल या निशाणीवर या ठिकाणी द्यावं अशी सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।